माननीय उद्धव ठाकरे जी करते हैं बात बड़ी बड़ी, लेकिन सुनकर आने वाली है सुनील जी की बड़ी बड़ी। या ठिकाणी महाविकास आघाडीची जरी किती नाचत असली होते, महाविकास आघाडीची किती नाचत असली भूते, तरी रायगडमध्ये राहणार आहे आनंद तिथे। आज या ठिकाणी सन्माननीय सुनील तटकरे जी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत। अजित दादा यांनी अत्यंत मोठं डेरिंग केलं, पण अजित दादांच्या अगोदर मी डेरिंग केलं। मी पूर्वी काँग्रेस पक्षासोबत होतो, राष्ट्रवादी सोबत होतो, पण या देशामध्ये नरेंद्र मोदींसारखं एक वादळ विकासाच्या दिशेनं भरधावपणे गावागावापर्यंत पोचणारं वादळ हे सगळ्या देशामध्ये आलं। आमचं इंडिया सरकार, मोदी सरकार हे कुणाच्या विरोधामध्ये नाही। मोदी सरकार हे विकास डोळ्यासमोर ठेवून काम करणारे सरकार आहे। आमच्या सरकारने जनधन योजना सुरू केली आणि जवळजवळ 51 कोटी लोकांचे अकाउंट बँकेमध्ये उघडण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये आमचा मुस्लिम समाज आहे। जवळजवळ 46 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे। 50,000पासून ते 10 लाखापर्यंत विना अट विना तारण लोन देण्याची स्कीम आहे। आता 50,000पासून 20 लाखापर्यंत लोन देण्याची स्कीम आता तयार करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, दलित, आदिवासी, ओबीसी, महिला सगळेच आहे। गॅस सिलेंडर योजना जवळजवळ 10 कोटी लोकांना देशामध्ये गॅस सिलेंडर मिळालेले आहे, त्यामध्ये सुद्धा मायनॉरिटी समाज आहे। प्रधानमंत्री आवास योजना जी आहे 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत घरं मिळाली। त्याच्यामध्ये त्या कॅटेगरीमध्ये बसणारा कुणी असतो, हिंदू, मुस्लिम, दलित कुणी असतो, आदिवासी, सर्वांना त्या योजनेचा फायदा झालेला आहे। आयुष्यमान भारत योजना जी आहे की अनेक वेळेला एखाद्या गरीब कुटुंबामध्ये कोणी अचानक आजारी पडलं, डॉक्टरकडे जायचं असेल तर 50,000 डिपॉझिट ठेवा, 60,000 डिपॉझिट ठेवा, आणि सर्वसामान्य माणसाला ते शक्य होत नाही। अनेक वेळेला औषधाविना किंवा ऍडमिट न झाल्यामुळं अनेक लोकांचे प्राण जातात। त्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी 5 लाख आयुष्यमान भारत योजनेची स्कीम सुरू करण्यात आली आणि एका कुटुंबाला एका वर्षाला मेडिकल ट्रीटमेंटसाठी 5 लाख रुपये देण्याची स्कीम आहे। त्याचं कार्ड आपल्याला काढणं आवश्यक आहे। अनेक योजना ज्या आहेत, अनेक योजना आपण पाहिलेल्या आहेत की नॅशनल हायवे आहे। पूर्वीच्या काळामध्ये नॅशनल हायवे जे आहेत ऍक्सिडेंट जास्त व्हायचे, आता होता, परंतु त्या काळामध्ये जास्त ऍक्सिडेंट होत होते। नॅशनल हायवे सिंगल असायचे। तर गोव्याच्या रोडला थोडा वेळ लागला, म्हणजे इतर देशातले अनेक रोड लवकर झाले, पण नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल हायवे 4 लेन 6 लेन अशा पद्धतीचे झाले। समृद्धी मार्ग जो आहे तो नागपूर पासून मुंबईपर्यंत 7 तासामध्ये पोहोचण्याचा हा मार्ग आहे। मुंबईवरून दिल्लीला जाण्याचा रस्ता तयार होत आहे, लवकरच सुरू होणार आहे। 12 तासामध्ये आपण दिल्लीला पोहोचणार आहोत। आणि मला असं वाटतं की एवढ्या अनेक ज्या स्कीम्स आहेत, मुद्दाम ही जी महाविकास आघाडी आहे, ही जी इंडिया आघाडी आहे, म्हणजे जे सारखी मारत असतात कंडी, कुठे जाऊन खोटी मारत असतात कंडी, आणि त्या आघाडीचं नाव आहे इंडी। ही आघाडी जी आहे, आघाडी समाजामध्ये भेद निर्माण करतात। एका बाजूला राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढतात आणि दुसऱ्या बाजूला भारताला तोडण्याची भूमिका मांडतात। समाजामध्ये ऐक्य निर्माण केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सारा देश एकत्र आणलेला आहे। या देशाला कोणी तोडू शकत नाही। या देशाला कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला तोडल्याशिवाय अजिबात राहणार नाही। देश कोणाला तोडता येणार नाही। छोट्या मोठ्या कुरबुरी होतात, नवरा बायकोचं भांडण होतं, भावाभावाचं भांडण होतं,
तसं कधी कधी हिंदू मुस्लिमांचे काय थोडासा वाद होतो, दलितांवरती कधी कधी अत्याचार होतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवलेला आहे. तुम्ही राष्ट्रवादी आहात, आमचा जो राष्ट्रवाद आहे, म्हणजे राष्ट्रवाद जो आहे तो बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं की जात, धर्म, भाषा, पंथ यापेक्षा देश महत्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी महार बटालियनची मागणी केली आणि इंडियन आर्मीमध्ये महार बटालियन आहे. सागरमध्ये त्याचं म्हणजे मेन ऑफिस आहे तिथं. त्यामुळे देशासाठी लढलं पाहिजे ही भूमिका आमची आहे. जर पाकिस्तानने आमच्यावर हल्ला केला तर पाकिस्तानला सबक शिकवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे. चायनाने काय गडबड केली तर आमचे सैनिक तसे हुशार आहेत, ऍक्टिव्ह आहेत. काय वेळेला अनेक आमचे सैनिक शहीद होतात, त्यांचं रक्त आम्ही अजिबात वाया जाऊ देणार नाही. नरेंद्र मोदी अत्यंत खंबीर असणारे नेते आहेत. त्यांच्या विरोधामध्ये सातत्यानं प्रचार होतोय. अमित शहा यांच्या विरोधामध्ये मुद्दाम सोशल मीडियावरती अशा पद्धतीच्या पोस्ट टाकतात की हे सत्तेवर आले की आरक्षण काढून टाकतील. आमच्या दलित बौद्ध समाजाच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी संविधान बदलतील आणि आम्ही संविधान बदलणार नाही, आम्ही तुम्हाला बदलणार आहोत. तुम्ही या देशाचे तुकडे पाडायला निघालेले आहात आणि या देशाचे तुकडे कोणालाच पाडता येणार नाही. राजकारण करायचं असतं ते नीतिमत्तेवर राजकारण करायचं असतं, पण मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही अशा पद्धतीने करताय. माननीय मोदी साहेब बोलली होती, पण आता संजय राऊत म्हणतायत की गुजरातचा आत्मा महाराष्ट्रामध्ये फिरतो. म्हणजे होय, गुजरातचाच नव्हे तर देशाचा आत्मा महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींच्या रूपानं या महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. नरेंद्र मोदींचा आत्मा 4 जूनला आम्ही करणार आहोत तुमचा खात्मा. 4 जूनला म्हणजे गावागावातली जागी झालेली आहे तू. म्हणूनच नरेंद्र मोदी जिंकणार आहे 4 जूनला. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचंड चांगलं वातावरण आहे.